हा. कालचं रेकॉर्डिंग नाही झालं ना? हो. हे झालेले आहे यो व्यतिरपणा याचा. याच्यानंतरच हे घ्यायचं आहे आपल्याला. हो. हम्म. हे अति दुःख चक्र हे घ्यायचं आहे. अतीदो शक्र ओहत इंद्रो विश्व अतिद्विषः भिनत्कनीन ओदनम पच्यमानं परो गिरा. ह्या मंत्राचं व्हायचं आहे. हम्म. हम्म. अतु अतीदु शक्र ओहत इंद्रः विश्व अति द्विषः भिनत कनीन ओदनम कनीनः ओदनं कनीन ओद पच्यमानं परो गिरा. त्यामध्ये विश्वा म्हणून शब्द आहे. इंद्रो विश्व अतिद्विषः तिथून सुरू करता येतं. अर्थ विश्वा विश्वान सगळ्या प्रकारच्या द्विषः अज्ञान पापादीन अतीत्य अज्ञान आणि पाप करणारे जे द्वेषी आहेत. अज्ञानी असणारे लोक देखील परमात्म्याला बरोबर समजून घेऊ शकत नाही म्हणून ते द्वेषी. अजून हे सगळे द्विषः अज्ञान पापादीन पाप करणारे लोक त्या सगळ्या लोकांना अतीत्य ओलांडून. शक्र हा म्हणजे विष्णू इथं, कारण शक्र शब्दाने सगळ्या शब्दांनी वाच्य परमात्मा म्हणून घेतलं ना. म्हणून शक्र हा विष्णू स्वभक्तम अतिवहती एव स्वभक्तम अतिवहती एव ही अतिदू अति इदू ओहत म्हणजे शक्र नावा शक्रवाच्य शब्दवाच्य असणारा परमात्मा अतिदु ओहती स्वभक्तम अतिवहत्येव आपल्या भक्तांना अतिवहती ओहती वहती वह धातूच ओहती ओहतय स्वभक्तम अतिवहत्येव उच्च रीतीने उत्तम रीतीने घेऊन जातो वाहून नेतो. यमेव एष वृणते म्हणून त्याच्यासाठी प्रमाण दाखवायला लागले श्रुती. यमेव एष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनून स्वाम. या मंत्राने काय सांगितलंय? ज्याच्यावर परमात्मा त्याचा उद्धार करावा असं समजतो की नाही, म्हणून घेतो की नाही, त्या लोकांनाच तो लभ्य आहे. आणि त्या लोकांना लभ्य असल्या कारणाने त्या लोकांच्यावर काय करतो? दया करून आत्मा विवृणते तनून स्वाम परमात्मा आपलं स्वरूप विवृणते विवरण करून दाखवून देतो, समजून सांगतो. यमेव एष वृणते तेन लभ्य. परमात्म्यांनी समजून घ्यावं म्हणावं, हा आता ह्याचा मी उद्धार करावा असं समजलं मनात, म्हणून घेतलं म्हणलं की नाही, त्या लोकांना सापडू शकतो परमात्मा. आणि परमात्मा प्रसन्न होऊन त्याच्यावर त्याच्यावर प्रसन्न होऊन काय करतो? आपलं तनु म्हणजे आपलं स्वरूप विवरण होते विवरणपूर्वक स्पष्टीकरणपूर्वक कळवून देतो. तेषामहम भगवद्गीतेमध्ये देखील सांगितले. तेषामहम समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम. हे जे प्रसिद्ध असणार आहे की भगवद्गीतेचे वाक्य आहे. तेषाम अहम समुद्धरता त्या लोकांचा मी समुद्धार करणारा, चांगल्या रीतीने उद्धार करणारा आहे. कशातून उद्धार करायचा? मृत्यू संसार सागरात. मृत्यू नावाचा संसाराचा सागर आहे ना, समुद्र, त्याच्यापासून त्या समुद्रातून त्यांचा मी उद्धार करतो. भवामी न चिरात पार्थ थोड्या दिवसातच. न चिरात म्हणजे काय? थोड्या दिवसातच. चिरात म्हणजे चिरकालानंतर. न चिरात म्हणजे थोड्या दिवसातच, थोड्या वेळातच. हम्म. भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. माझ्यामध्ये ज्यांनी आपलं चित्त ठेवलेलं आहे त्या लोकांचा मी उद्धार करतो, मृत्यू संसार सागरापासून उद्धार करतो. असं सगळे हे अत्यंत प्रसिद्ध असणारे शब्द आहेत. या शब्दाने परमात्मा उद्धार करतो. ज्यांचा उद्धार करावा असं समजतो की नाही, समजून घेतो की नाही, त्यांचा उद्धार परमात्मा करतो.
आणि लवकर त्यांना प्राप्त होतो. द्विष अतीत्य अतिशयेन आत्मानं प्रत्येव ओहते इत्यादी शब्दार्थ शब्द अति म्हणून शब्द आहे, अतिद्विष म्हणून आहे, अतिशयितपणे द्वेष करणार. द्विष म्हणजे द्वेषी असणार. अतित्य अतिशयेन, अतित्य म्हणजे अधिक रीतीने, अतिशयेन अतिशयेन आत्मानं प्रत्येव स्वतःच्या बद्दलच ओहते. ओहते म्हणजे ओहते ते अतिशब्दस्य अर्थ. ओहते म्हणजे जाणून घ्यायला जातो, स्वतःला जाणून घ्यायला जातो, परमात्म्याला जाणून घेत नाही तो. हम्म अति शब्दाचा अर्थ तो आहे. अतिद्वेष हा अतिशयित म्हणजे परमात्मा आहे असं म्हणजे समजून घ्यायला जातच नाही. मी परमात्मा म्हणजे मीच आहे असं अतिशब्द अतिशयित रीतीने जाणून घेतो. ओदनम उंदते हे कर्म बंधनम ओदनम भिनत कनीन ओदनम भिनत कनीन ओदनम. कनीनो म्हणजे बादरायण, कन्यावस्थेमध्ये उत्पन्न झाले, अवतार घेतल्या कारणाने कनीन शब्दाचा अर्थ वेदव्यास. वेदव्यास हे सत्यवती कन्यावस्थेतच होती अजून. ती कन्यावस्थेत असताना अवतार केल्या कारणाने कनीन कानीन म्हणून वेदव्यासांचं नाव आहे. कानीनो बादरायण कन्यावस्थेमध्ये झाल्या कारणाने त्याला बादरायणाला वेदव्यासांना कनीन म्हणतात. ओदनम, आता इथे ओदनम म्हणून शब्द आहे ना. ओदनम ओदनम उंदते कर्मबंधनम. ओदन शब्दाचा अर्थ उंद, उंदी म्हणून धातू आहे तिथं. त्या उंदी धातूपासून ओदनम झालेलं आहे, म्हणजे कर्मबंधन. उंदी बंधने, उंदी ही धातूचा अर्थ बंधने. कशाचं बंधन? ओदनम कर्मबंधनम. म्हणून ओदनम भिनत, भिनत अभिनत, भिनत अभिनत, अभिनत भगवान कानीनो बादरायण. अभिनत म्हणजे दूर सरकवतो. न भिनत अभिनत, भिनत म्हणजे दूर सरकवणे, अभिनत म्हणजे दूर न सरकवता असाही अर्थ. म्हणून भगवान कन्यावस्थेमध्ये उत्पन्न झालेला बादरायण कर्मबंधनापासून मुक्त करतो. अभिनत म्हणजे मुक्त करत नाही, त्यांना कन्यावस्थेमध्ये उत्पन्न झालेला बादरायण त्या लोकांना अजून संसारातच टाकतो. पर हा परमात्मा, परो गिरा म्हणून आहे त्याच्यात. परशब्दाचा अर्थ परमात्मा. गिरैव वाक्यानी, वाणीने. पच्यमानम परिपाक काले, त्या म्हणजे वाणीने म्हणजे शब्दानी तयार केलेले जे आहे, शब्द जाल जे तयार केलेलं आहे म्हणजे शास्त्र सगळं. गिराईव त्या सगळ्या शास्त्रांच्या द्वारे. पच्यमानम परिपाक काले, ज्यावेळेस तो पक्व व्हायचा समय असतो की नाही, म्हणजे शिजायचा जेव्हा वेळ होतो त्यावेळेस परमात्मा बादरायण काय करतो, त्यांना अभिनत, त्या कर्मबंधनाला जे आहे दूर करणं सोडून देतो. जे लोक अत्यंत रीतीने परमात्माचा द्वेष करत असतात, मी सगळं काही करणार आहे असं समजून घेतो की नाही, तशा व्यक्तीला ह्या कर्मबंधनापासून परमात्मा वेदव्यास रूपाने, कानीन रूपाने परो गिरा, चांगल्या परमात्म्याचं जे वाक्य आहे की नाही, परमात्माचे जे वाक्य आहेत की नाही, त्या वाक्याने तो अजून इतका त्याच्यामध्येच पच्यमान म्हणजे संसारात गुटमळत राहतो, म्हणजे तिथं शिजत राहतो. जसे म्हणजे तांदूळ शिजायला ठेवतात की नाही, ते तांदूळ शिजायला ठेवलेले तांदूळ केव्हापर्यंत ठक 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 शिजत असतात, जोपर्यंत ते घन होत नाही, घन होत नाही म्हणजे दाट होत नाही, तोपर्यंत ते पाणी असं टपा करत अजून शिजत तो कच्चा होतो फार. म्हणून त्या रीतीने त्याचं कर्म म्हणजे परिपक्व होत नसल्या कारणाने, त्या परिपक्व होण्यासाठी काय करतात, परमात्म्याचे वाक्य रूपी
गिरा म्हणजे काय, वाक्य, शब्दरूपी शास्त्र. त्याच्या त्या परवा म्हणजे त्या वाणीने शिजवलं जात असतं. म्हणून ह्याचा अर्थ काय आहे, वेदव्यास जे अत्यंत रीतीने परमात्माचा द्वेष करत राहत असतात, तशा द्वेष करणाऱ्या लोकांना स्वतःच स्वरूप न दाखवता तो आपल्याला स्वतः सगळं काही करता आहे, धरता आहे असं समजून घेतो. आणि तो तसं समजून घेत असताना काय होतं तर, शिजत असणारे तांदूळ कसे अजून पूर्णपणे परिपक्व होत नाहीत, त्याप्रमाणे त्याचे कर्मबंध देखील परिपक्व होत नाहीत आणि त्याला कर्मबंधनापासून मुक्त करत नाही, इथंच राहावं. आणि तसं जोपर्यंत तांदूळ परिपक्व होत नाहीत तोपर्यंत त्याच्यामध्ये असणारा गिरा म्हणजे शब्द, शास्त्रजाल वगैरे आहेत की नाही, त्या शास्त्रजालाने अजून फुदू 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 करतच राहतो. ते फुदफुद करणं जेव्हा बंद होतं त्यावेळेस परिपक्व झालं. ते बंद न झालं तर म्हणजे पाणी त्याच्यात तसाच राहिला आणि फुदफुद करत राहिलं तर ते कच्चे असतात तांदूळ. ते कच्चे होतात, म्हणजे अजून या संसार बंधनामध्ये, संसाराच्या कर्मबंधनात तो अजून रडखळतच राहतो, असा अर्थ आहे. एवढा अर्थ आहे त्याच्यात. हम्म. तेषामहं ओदनम् उन्दते हे कर्मबंधनम् अभिनत भगवान. अभिनत म्हणजे ते बंधन जे आहे पूर्णपणे नष्ट न करता कन्या अवस्थेमध्ये उत्पन्न झालेले वेदव्यास परहा परमात्मा गिरैव पच्यमान, आपल्या शास्त्राच्या वाणीच्या वाग्जालानेच पच्यमान शिजत असणाऱ्याला परिपाक कालामध्ये पर्यंत, म्हणजे परिपाक काळात येऊ सर नुसतं शिजवतच जातो. संश्लेषापुनोद संश्लेषादोदनम कर्म पच्यमानम गिरैवही. संश्लेषपणा पूर्ण, अंगाला लागणेपणा कर्म, म्हणजे कर्म जे आहे अंगाला लागलेलं जे आहे, जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत शिजवत राहतो. कशाने शिजवतो? पाण्याने नाही, गिरा शास्त्र जे परमात्म्याने केलेलं आहे त्याच्यात. अभिनत भगवान व्यास स्वभक्तानाम अशेषतः, स्वभक्तांना मात्र शिजवतच राहतो. ते शिजल्यानंतर मग ते परिपक्व दशा सारी म्हणली की नाही, ते परिपक्व दशेमध्ये आल्यावर मी वैशवृणते तेन लभ्यस्तेष आत्मा विरुणते तनून स्वाम म्हणून सांगितल्याप्रमाणे परमात्मा स्वतः त्याचा आता उद्धार करावा असं समजून घेतलं असताना मग त्यांचा उद्धार करतो आणि त्यांना आपलं ज्ञान देतो, असं ह्या मंत्राचा अर्थ आहे. व्यास संहितेमध्ये संश्लेषादोदनं कर्म पच्यमानं गिरैवही अभिनत भगवान व्यास स्वभक्तानाम अशेषतः, म्हणून व्यास संहितेत सांगितल्याप्रमाणे त्याचा अर्थ जाणून. अर्भको न कुमारको अधितिष्ठन्नभं रथम सपक्षन् महिषं सपक्षन् महिषं मृगं पित्रे मात्रे विभुक्रतुम्. अर्भक इति स्थितो अर्भकः, अर्भक इव स्थितः इति अर्भकः. अर्भक सारखा असतो याकरता त्याला अर्भक. अर्भक म्हणजे लहान लेकरू, बाळ, ज्याला काही समजत नसतं तसं. अर्भक इव स्थितः अर्भकः. नयम नवम रथम अध्यतिष्ठत, आणि नवीन रथ धारण करून त्या रथामध्ये बसत असतो तो. अर्भक कसा असतो? नवीन रथामध्ये, रथ म्हणजे शरीर, नवीन असणाऱ्या आपल्या शरीरामध्ये बसून राहून कुमारक कुच्छित मारक कुमारक. कु म्हणजे कुच्छित, कु शब्दाचा अर्थ कुच्छित, कुच्छित म्हणजे वाईट असणार. कुच्छितम कुमारक कुच्छितम कुच्छित मारक, मारक म्हणजे कुच्छित असणाऱ्या गोष्टीने सारखं त्याच्यावर मारलं जात असतं. जसं लहान पोराला असं काय तसं कर, छडी लागे छम छम विद्याई घम घम, म्हणजे म्हण आहे की नाही, त्या म्हणीप्रमाणे त्याला मार खातच राहतो अजून. जरा स्वतःला पूर्ण ज्ञान झाले नसते तोपर्यंत पूर्ण ज्ञान होस तर कुमारक
कुत्सित मारक, काय वाईट आहे तो सोडून द्यायचा विचार करत राहतो. अर्भक इव सूक्ष्म देह, अर्भक असणारा तो एखादा बालक कसा असावा तशा प्रकारचा सूक्ष्म देह धारण करणारा जीव. पूर्वम पूर्वम देहम परित्यज्य, आधीचे आधीचे जितके देह आहेत की नाही तसं सगळे देह क्रमाने सोडत सोडत 84 लक्ष योनी आहेत, इतक्या प्रकारचे देह सोडत सोडत नवम नवम देहम अध्यतिष्ठन अध्यतिष्ठत, नवीन नवीन जे देह असतात की नाही त्या देहामध्ये अध्यतिष्ठत. पुरंजनोपाख्यानाचा विषय त्याच्यात सांगितलेला आहे. म्हणजे नवीन देह धारण करतो, जुना असलेला देह सोडून देतो आणि नवीन देह धारण करत जातो. आता करत 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 देह अध्यतिष्ठत, त्या देहामध्ये राहत जीवमादाय जीवासहित जीवदेहम परित्यज्य सहजीवेन जेश्वर. जीवाचा देह जो धारण केलेला असतो जीवानी तो परित्यज्य सोडून देतो, आणि त्या जीवाच्या बरोबरच परमात्मा देखील काय करतो, जीवशान्य शरीरंच, जीवाला दुसरा शरीर आणून देतो. समुत्पाद्य विषत्यज, त्याच्याबरोबर स्वतः देखील राहत असतो शरीरात. ती मान्य संहिता आहे, याप्रमाणे मान्य संहितेमध्ये सांगितलेलं आहे. हा जीवदेहम परित्यज्य सह जीवेन चेष्टर जीवस्य अन्य शरीरंच समुत्पाद्य समुत्पाद्य विषत्यज. ही मान्य संहितेचा हा जो मंत्र आहे त्या मंत्राच्या द्वारे जो पुरंजन नावाचा जीव होता तो अनेक परमात्मा बरोबर अविज्ञात नावाच्या आपल्या मित्राला बरोबर घेऊन अनेक योनीमध्ये चिरत चिरत ह्याच्यामध्ये हे कमी आहे त्याच्यामध्ये ते कमी असं म्हणत 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 ते सगळे देह सोडून देतो बरं का. 84 योनी असे फिरत फिरत जातो आणि त्या अविज्ञात नावाच्या आपल्या मित्राला बरोबर घेऊन ज्यावेळेस ह्या देहामध्ये मनुष्य देहामध्ये येतो त्यावेळेस त्याला किती प्रकारचे कष्ट भोगावे लागतात, सुख भोगा दुःख भोगावे लागतात, ते सगळं समजून घेत जातो. आणि नंतर त्या परमात्म्याने त्याला शिकवलं, नाही रे बाबा हे सगळं काही नाहीये, हे सगळं माझं आहे असं समजून घेतो, ज्याकरता असं होतं म्हणून कळवतो आणि मग त्याला मुक्त करतो. असं पुरंजनोपाख्यामध्ये असणारी विषय गोष्ट याच्यामध्ये त्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. अर्भको न कुमारको अधितिष्ठन नवम रथम, रथ म्हणजे इथे शरीर, सपक्षन महिषम सपक्षन महिषम मृगम पित्रो भात्रे विभुक्रतुम. आता पुढचा अर्थ सांगायला. कुमारकैव अर्भक सूक्ष्मदेह इति, अर्भक सूक्ष्मदेहोपि न कुमार इति, न कुमार इति वा. अर्भक म्हणजे सूक्ष्मदेह, कुमार म्हणजे कुमार अवस्था नाही, कुमार शरीर असलं नाहीये. सपक्षत परिपक्व, परिपक्व ज्ञानादि गुणकम आकरो, परिपक्व झालेले जे ज्ञान इत्यादी गुण असतात की नाही त्या गुणांनी संपन्न असणारा असं देह घेतो असा. महिषम महांतम, महिषम म्हणजे काय, महांतम ब्रह्मांडम, महिष असणारा महान ब्रह्म जो आहे त्या महान ब्रह्माला महिष, ईश म्हणजे ज्ञानी, ईश ईश ज्ञानी, महिषम महत्तर असणार असं ज्ञानदायक ब्रह्माला, खरं ज्ञान म्हणजे ब्रह्मा. मृगम मृगयंतम स्वात्मानम, मृगयंतम म्हणजे मृगया करायला गेलेला, स्वात्मानानं स्वतःला मृगया करायला जातो. म्हणजे काय, हा जो पुरंजन होता तो मृगया करामध्ये ह्या रथामध्ये बसून मृगया करायला गेला आणि तिथे जाऊन अनेक प्रकारचे हिंस्र प्राणी त्यांनी संहार केले, 5 प्रकारचे हिंसा केली. मृगम मृगयंतम स्वात्मानम पित्रे स्वस्मी मात्रे लक्ष्मी, पित्रे म्हणजे आई वडील सारखी असणारी जी माता वगैरे लक्ष्मी आहे की नाही त्या लक्ष्मीला विभुक्रतुम, पूर्ण ज्ञानाने युक्त असणाऱ्याच्या वडिलाला देखील पितृमात्र विषयी पूर्ण ज्ञान, आई वडील हे काय आहेत कसे आहेत त्यांचा अनुग्रह आपल्यावर कसा पडलेला आहे कसा झालेला आहे हे जाणून घेऊन पुन्हा पूरयामास, पूरयामास पुन्हा त्या ज्ञानाने परिपूर्ण करून घेतो शरीर, हा देह, त्या देहात येतो आणि हे श्रेष्ठ आहे हे ज्ञान त्याला प्राप्त होतं.
जोपर्यंत हे ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तो भटकतच राहतो. हा देह सोडतो दुसरा देह घेतो, दुसरा देह सोडून अजून एक घेतो, अजून असे हे देह घेतच जातात. जोपर्यंत त्या देहामध्ये राहून त्याला आई वडील या स्वरूपाने असणारे, या स्वरूपाने असणारे आई बाप रूपी असणारे परमात्मा आणि लक्ष्मी देवीचं ज्ञान त्याला जोपर्यंत होत नाही, त्यांच्या अनुग्रहाने या ठिकाणी आलेलो आहे असं कळत नाही, तोपर्यंत त्याला ते ज्ञान पुन्हा पुन्हा घेतच राहावं लागतं. हं ज्ञानपूर्ण असणाऱ्या, ज्ञानपूर्ण म्हणजे ज्ञानाने हे समजून घ्यावं. ज्ञानपूर्णम विधातारम मोक्षदानी न केशव, मीच तुमचा सगळ्यांचा विधाता आहे, हे ज्ञान पूर्ण रीतीने जोपर्यंत त्या जीवाला देत नाही तोपर्यंत मोक्ष परमात्मा देत नाही. मोक्षदानी न केशव, त्यांना तसं ज्ञान झालं परमात्म्याबद्दलचं, त्यांच्या योग्यतेला अनुसरून योग्य ज्ञान पूर्ण ज्ञान मिळालं तर मोक्ष परमात्मा देत असतो. स्वपुत्रम पूरया मास महिषम महताम महान, आपल्या पुत्राला मुलाला मुलासारखा असणाऱ्याला पूरया मास हे ज्ञान पूर्णपणे त्याला भरायसारखं करतो, प्राप्त व्हायसारखं करतो. महिषम महताम महान, महिषम शब्दाचा अर्थ महताम महान, महनीय असणारे जितके ज्ञानदायक लोक आहेत त्यांच्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ असणारा परमात्मा असं करतो, म्हणून प्रवृत्त संहितेमध्ये सांगितलं. याप्रमाणे सपक्षन, सपक्षन म्हणजे सपक्षन शब्दाचा अर्थ परिपक्व ज्ञानादिगुणकम. सपक्ष म्हणजे परिपक्व झालेले आहेत ज्ञान इत्यादी गुण ज्याचे तो सपक्षम. महिषम मृगम, महिषम महांतम ब्रह्मांडम, मृगम मृगयंतम, महान असणाऱ्या परमात्म्याच्या साठी म्हणून मृगया करत हुडकत हुडकत जाणाऱ्या या जीवाला स्वात्मानम, स्वतःच्या बद्दल आई बाप कोण आहेत त्याचे हे ह्याच्याबद्दलचं ज्ञान त्याला देतात, पूर्ण ज्ञान देतात. मग पितृमातृविषयक पूर्ण ज्ञान त्याला झालं म्हणलं की पुन्हा हा पुरया माझं थोडं कमी झालं तर पुन्हा त्याच्यामध्ये भरती घालतो आणि ज्ञान पूर्ण झालेल्या त्या व्यक्तीला जे आहे म्हणजे परमात्म्याचं पूर्ण ज्ञान त्याला प्राप्त झालं विधाता असणार असा हरी श्री परमात्मा मोक्ष देऊन मुक्त करतो, त्याला मोक्ष प्राप्तीला योग्य करतो आणि मग त्यांना मोक्ष देतो. असं महान असणाऱ्या परमात्म्याची महिमा आहे बर का. यथास्थिताः प्रज्ञताय, यथास्थिताः प्रज्ञाताः, यथास्थित झालेले प्रज्ञाता इतस्तत संयोजनम विना, इकडं तिकडं भटकणं सोडून यथास्थित संसनम पथः प्राप्ती, यथास्थित असणाऱ्याच्या मार्गाला तो लागतो असा अर्थ. हे यथास्थित असणारा ज्ञान त्याला व्हायला पाहिजे आणि तसं यथास्थित ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथं तिकडं भटकतच राहतो. संयोजन म्हणजे त्याचा योग प्राप्त करून घेत घेत जातो. जोपर्यंत पूर्णपणे प्रज्ञान त्याला प्राप्त होत नाही, प्रज्ञा त्याला प्राप्त होत नाही तो प्रमाण तोपर्यंत इकडं तिकडं भटकत राहतो. पथा प्राप्ती म्हणून त्याला मग ते मिळालं, त्या यथास्थित ज्ञान प्राप्त झालं, यथार्थ ज्ञान प्राप्त झालं की मग मार्गाला लागला जातो. व्याप्तो विशेषेण आपन्न, व्याप्त म्हणजे काय, विशिष्ट रीतीने प्राप्त होऊन, प्राप्त करून अविरतम असंसृष्टम कृच्छ्रात अयथावस्थित संसन निमित्त दुःखादा दुःखाद वाग्गतीन गतश्री गतामीय, हे अजून एक मंत्राचा अर्थ बरं का. हे तिसरं झालेलं आहे. यथास्थिता प्रज्ञाता, हा मंत्र आहे. यथास्थिता प्रज्ञाता इतस्तत संयोजनम विना यथास्थित शंसनम पथा प्राप्ती, मार्गाची प्राप्ती केव्हा होती त्या मंत्रात सांगितलं.
यथाश्चिताः प्रज्ञाताः, यथाश्चितपणे जाणून घेणारा, यथाश्चित प्रज्ञाताः, यथार्थ रीतीने परमात्म्याची महिमा जाणून घेणारे लोक. इतस्तत संयोजन विना, इकडून तिकडून त्या ज्ञानाचा संयोग त्यांना घेरल्याशिवाय जिथं जिथून आपण निघावं तिथून निघतच नाही. यथास्थित संशनम, म्हणून यथावस्थित असणार असं संशन म्हणजे प्रशंसा. पूर्ण रीतीने यथार्थपणे परमात्म्याचे संशन म्हणजे स्तुती नावाचा एक मार्ग आहे. पथा म्हणजे मार्ग आहे. मार्गाची तोपर्यंत प्राप्ती होत नाही. तर योग घडत राहावा लागतो, सारखा सारखा योग घडत राहावा लागतो. आमच्यासारखे अनेक लोक उपदेश करणारे भेटत राहावे लागतात. त्यांच्याकडून हे कळालं ते कळालं, त्यांच्याकडून असे अनेक गोष्टी कळत कळत यथार्थ ज्ञान नावाचा जो मार्ग आहे की नाही, तो मार्ग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत करत मग नंतर परमात्मा त्याला मुक्त करतो. या मंत्राचं एवढाच अर्थ आहे. यथास्थिता प्रज्ञाता इतस्ततः संयोजनं विना यथास्थित संशयनं पथ प्राप्ती, त्याशिवाय मार्गाची प्राप्ती त्यांना होत नसती. व्याप्तो विशेषेण आपन्नः, व्याप्त म्हणजे काय, विशेषेण आपन्नः व्याप्ता, आपता म्हणजे प्राप्त करून घेतलेला आहे. वि म्हणजे शब्द वीचा अर्थ काय, विशेष, विशेष विशेष रूपाने जाणून घेतलेला. अविरतम असंसृष्टम, अविरतम, अविरत म्हणजे असंसृष्टम, म्हणजे जरा शंसना पूर्णपणे प्राप्त होत नाही, प्रशंसा करणं पूर्ण रीतीने कळत नाही. अविरतम असंसृष्टम, अविरत शब्दाचा अर्थ असंसृष्टम. कृच्छ्रात अयथावस्थित, कृच्छ्राने फार कष्टाने अयथावस्थित शंसनम, शंसन निमित्त, यथार्थ रीतीने शंसन त्याच्यातून प्रशंसा करणं त्याच्यातून होत नाही. याकरता त्या निमित्ताने दुःखात अवागती, दुःखामुळे दुःख प्राप्त होतं आणि अवागती त्याला प्राप्त होती. गतश्री कथाम एव न प्राप्नुयात, गतश्री ऐश्वर्य सगळं नष्ट होऊन गेलेलं असतं या कथा. त्या अवागतीमध्ये गेलेल्याला चांगला मार्ग पुन्हा मिळत नाही. अवागतीम गतश्री कथाम एव न प्राप्तात, ऐश्वर्यामुळे सगळं ज्ञान नष्ट होऊन गेल्या कारणाने त्याला ते चांगली गती प्राप्त होत नाही. पथा म्हणजे मार्ग, चांगला मार्ग त्याला प्राप्त होत नाही. विलोम शत्रू जहा, विलोम शत्रुजः यकृत संसर्ग पापनाशन, यकृत संसर्ग नावाचं जे पाप आहे की नाही, यकृत, यकृत विकृती आकृती यकृती म्हणून म्हणतात. यकृत म्हणजे दुष्ट जनांच्या किंवा दुष्ट गोष्टीच्या संसर्गामुळे प्राप्त झालेले जे पाप असते त्या पापाला यकृत म्हणतात. यकृत म्हणजे पाप. ते पाप दुष्ट कर्मांच्या किंवा दुष्ट लोकांच्या संसर्गामुळे प्राप्त होत असते. आणि त्या पापांचा नाश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असं खालीवर खालीवर जातो. यथाश्चित श्रीकरस्य, श्रीकरस्यात् यथावस्थित, यथावस्थित असणार श्रीकर स्यात् स्वाध्याय संसनेविद, वृत्तसंहितेमध्ये सांगितलं. यथावस्थित श्रीकर स्यात्, त्याची श्रीकर म्हणजे ऐश्वर्य जे आहे यथावस्थित राहत असतो. स्वाध्याय, स्वाध्याय संसनेविद, स्वाध्याय अध्ययन केलं तरी देखील ज्याचं ज्ञान जसं तसंच राहतं त्या व्यक्तीला पाप म्हणजे यकृत संसर्ग म्हणतात. यथावस्थित श्रीकर म्हणजे त्यांचं श्रीकर ऐश्वर्यामुळे आलेलं जे अभिमान आहे, दुरभिमान आहे, तर दुरभिमान दूर न झाल्यामुळे स्वाध्याय अध्ययन कितीही जरी करवलं तरी त्याला मोठ्या लोकांनी येऊन उपदेश करून सांगितलं तरी देखील त्याला मनात पटत नाही ते.
मग कितीही चांगल्या चांगल्या ज्ञानींनी येऊन उपदेश केला तरी देखील जशाच तसंच राहतो. पुत्राची नांगी जशीच्या तशी जशी राहते ते त्याच्या ती अवस्था असते. उपदेशो ही मूर्खाणाम प्रकोपाय न शांत. हे मूर्ख लोकांना उपदेश केला कोणत्या कोणत्याही मोठ्या 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 वाक्याने. माधुर्यम मधुबिंदुना रचयितुम, माधुर्यम मधुबिंदुना रचयितुम. जे त्यांनी जर त्याला उपदेश केला तर कसं होतं तर एक मधुबिंदू म्हणजे मधाचा एका बिंदूनी संपूर्ण समुद्राला मी मधुर करतो गोड करतो म्हणून प्रयत्न केल्यासारखं होतं. तशा लोकांना उपदेश केला. उपदेश मूर्खांना प्रकोपाय न शांत हे म्हणून म्हणजे उपदेश मूर्ख लोकांना उपदेश करतात शांत होणे किंवा त्याच्या मनामध्ये असणारा दुर्बोध जो आहे तो निघून जाणं हे शक्यच नाही. उलट अजून इतका राग त्याला वाढत जातो, प्रकोप वाढत जातो इत्यादी. तो संहितेमध्ये सांगितलं. गतश्रेय श्रेयो हानी पापहानी परस्थित. गतश्रेय हा शब्दाचा अर्थ ऐश्वर्याची हानी होणं, पापहानी दुसऱ्या लोकांना जे आहे पापहानी, परस्य पापहानी परस्य संसर्ग छंदसाम कृत्य कुर्यात श्रेय. म्हणून संसर्गाच्या मुळे काय होतं, हानी होती, कष्ट दूर होतात आणि सुखप्राप्ती होती, ज्ञानाभिवृद्धी होत असते असा अर्थ. अरे गत श्रेय हा हरे उद्या घे पूर्ण होणार नाही, 1 मिनिट राहिला. अरे नाही होत, नाही होत. नाही तर परत जॉईन हे करायचं का? हे या मंत्राचा नको, या मंत्राचा अर्थ पुन्हा एकदा घेऊया. नमस्कार. परवा घेऊया, म्हणजे परवा घेऊया. दशमीच्या दिवशी घेऊ. दशमी हरे म्हणजे मंगळवारी का सोमवारी? दोन्ही दिवस दशमी आहे. मंगळवारी. मंगळवारी घेऊ. हा ठीक आहे. विजयादशमीला नाही, हा. विजयादशमी नाही, विजयादशमी अरे 24 तारीख. नमस्कार. नमस्कार. हरे नमस्कार सगळ्यांना. गुरुजी नमस्कार. आचार्य नमस्कार. हा नमस्कार. गुरुभ्यो नमः. हरे नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे